9 वर्षानंतर तब्बल महानगरपालिका निवडणूक संपन्न होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात आपले पक्षाचे उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहात, काय सांगाल? एकूण 65 उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि अशा ज्यावेळी लोकशाही जिवंत राहील की नाही आणि लोकशाहीच्या नावाखाली जे ठोकशाही चाललेली आहे आणि जे सत्ताकरणच्या नावाखाली जे अर्थकरण चाललेलं आहे, अशामध्ये आमचे हे सर्व बहादूर शिवसैनिक आदरणीय उद्धवजींचे प्रतिनिधी म्हणून आज लोकांच्या समोर जाण्याचं काम करतायत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिवसेना म्हटलं तर पहिली गोष्ट अशी आहे की माणूस पोलीस स्टेशनला नंतर जातो पण तो शिवसैनिकांकडे पहिला येतो. ही धारणा आम्हा या भागातली लोक आहेत. ठीक आहे, पुढारी आज राहिले नाहीत पण कार्यकर्ता आहे तिकडे टिकलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावरती या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आम्ही करतोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की लोक निश्चितपणे आमच्यावरती विश्वास ठेवतील आणि आमचे बहुसंख्य असलेले नगरसेवक भविष्यकाळामध्ये निवडून येतील. आपल्या पक्षाचे किती नगरसेवक निवडणूक मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की 65 उमेदवार आमचे पूर्ण किती नगरसेवक जिंकून येतील असं आपण 65 नगरसेवक आमचे उभे आहेत. हे तर लोकशाही आहे. 65चे 65 यायला पाहिजे ही अपेक्षा आहे. पण शेवटी सर्व प्रभाग आहेत, प्रभागाची रचना असते, उमेदवारांची कितपर्यंत उमेदवार पोहोचतोय या सर्व गोष्टीवरती पण अवलंबून आहेत. पण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात आता हा मतदारांच्या हातामध्ये आहे की किती त्यांनी आमचे निवडून द्यायचे, पण आम्हाला आत्मविश्वास आहे की चांगली संख्येने आमचे नगरसेवक या काळामध्ये निवडून येतील. ज्योतिताई बऱ्याच वर्षापासून आपल्या पक्षाच्या माध्यमातून इथे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अनेक त्यांच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. यंदा मतदार त्यांना निवडून देतील का, काय वाटतंय तुम्हाला? ताईंना निवडून देणं म्हणजे कसं आहे की गेट वन फ्री, म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर पण आहेत. म्हणजे समाजसेवेमध्ये कुटुंबपूर्ण आयुष्य त्यांनी झोकून घेण्याचं काम केलेलं आहे. आज संदीपजी असतील, ताई असतील, यांनी समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा अर्थच असा आहे की तुम्ही एक प्रतिनिधी निवडून देत नाही आहात तर समाजकारण करण्यासाठी 2 लोक तुमच्या सेवेसाठी पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये येणार आहेत. धन्यवाद. मतं जे आहेत यांच्या सर्व मांडणार आहेत तुमच्या असतील.